ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण इथे पाहत असतो की सायली आणि अर्जुन आणखी देखील हॉस्पिटलमध्ये असतात, कारण की अस्मिताची डिलिव्हरी झालेली असते, नॉर्मल झालेली असते आणि अस्मिताला मुलगा देखील झालेला आहे। याचा फुल एपिसोड आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तो नक्कीच एकदा जाऊन पहा। आता इथे सायली अर्जुनला म्हणत असते, खरं तर मला सचिन भाऊजीचं सत्य अस्मिताताईंना कळून द्यायचं नव्हतं, फक्त घरच्यांना सांगायचं होतं, पण ही प्रिया आणि कसं काय ती अस्मिताताईला घेऊन आली हे मला माहीत नाही। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, म्हणजे अस्मिताला प्रिया मुद्दाम योगा क्लासला स्वतः घेऊन गेली आणि अचानक घरी आली, हे सहजच घडले असं वाटतं। तेव्हा सायली देखील म्हणते, म्हणजे सचिन भाऊजीचं आणि साक्षीचं सत्य अस्मिताईने ऐकावं अशी इच्छा असेल का प्रियाची? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हिने सगळं काही मुद्दाम केलेलं आहे, म्हणजे तिला तन्वीचं जे सत्य आहे ते उघड आणायचं नाही, आपलं लक्ष पूर्ण अस्मिताताईकडे जावं म्हणून ह्या सर्व गोष्टी तिने केलेल्या आहेत। ह्या सर्व गोष्टी ती अस्मिताताईच्या जीवाशी खेळली आहे, त्यामुळे तिला मी अजिबातच सोडणार नाही असं इथे खरं तर अर्जुन म्हणत असतो। तेव्हा इथे सायली देखील म्हणते, एवढ्या खालच्या पातळीला ही प्रिया जाऊ शकते असं मला वाटलं नव्हतं। आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर प्रिया हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिची भेट झालेली असते ती म्हणजे सँडीसोबत। आता सँडीसोबत भेट झाल्यानंतर इकडनं सायली आणि अर्जुनने ते बघितलेलं असतं। तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, तो तोच मुलगा आहे ना जो प्रियाचा बॉयफ्रेंड आहे? तेव्हा सायली म्हणते, हो तोच आहे, सँडी तो। तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मग तर ह्याला भेटायलाच हवं असं इथे अर्जुन म्हणत असतो। आता इथे सँडीची एंट्री झाल्यामुळे खरं तर मालिकेत कोणतं वळण येतं हे पाहण्यासारखंच आहे। अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग। धन्यवाद।